नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 18-20. यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोमपा स्मृता. योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया. यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. शब्दार्थ. पूर्णपणे ताब्यात असलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न असलेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहते. भावार्थ. योगयुक्त व्यक्ती कशी ओळखावी? चित्त ताब्यात असते म्हणजे काय? तर सत्सद विवेक बुद्धीला पटेल असे वर्तन सहजतेने आपोआप होणे. वडा न खाणे हा निग्रह झाला. वडा खावासा न वाटणे किंवा एकाच वड्यात समाधान वाटणे हा आत्मसंयम झाला. मनात वड्याचे चिंतन करून त्रास होईल म्हणून न खाणे वेगळे, तेही ठीक आहे. योग मार्गावर चालताना आत्मशोध ही एकच इच्छा उरते, बाकी गौण वाटते, हाव नाहीशी होते. कोणी फूल आणून दिले तर ते देवाला वाहावसे वाटले तर तो योगी. वास घेतला किंवा केसात माळला तर भोगी. भोग गैर नाहीत, पण हे योगाचे लक्षण नाही. योगी कसा असतो? कोणाचीही प्रगती बघून त्याला मनापासून आनंद वाटतो तो योगी. कोणाचीही प्रगती व्हावी म्हणून प्रयत्न करतो तो योगी. सर्वांनी सुखी असावे असे वाटते तो योगी. तुलना करत नाही तो योगी. डोळे मिटून ध्यान केले म्हणजे योग साधत नाही. त्यासाठी अंतर्बाह्य शुद्धी व्हावी लागते. राग जिंकायचा की हाव? मीपणा सोडला तर आपण सगळ्यावर ताबा मिळवू शकतो. मी संपला की सगळं आपोआप संपतं. ज्याचा मीपणा गेला त्याचा भोग संपला. ज्याचा भोग संपला तो योगी झाला. योग साधला की चित्त विचलित होत नाही. मनाची एकाग्रता साधली जाते. चिडचिड कमी होते. आई मुलाला ओरडते पण तिच्या मनात त्याच्याविषयी काळजी असते. ती मनातून त्याच्यावर रागावलेली नसते. योग्याचा राग तसा असतो. तुकाराम महाराज 12 अभंगात योगी कसा असतो ते सांगताना म्हणतात, जगात पिशाच्च अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. वरवर योगी चिडले असे वाटते, पण ते कोणाचेही वाईट चिंतत नाहीत. योग्याचे चित्त स्थिर ज्योतीप्रमाणे असते. परिस्थिती कशीही असली तरी योगी अंतराची शांतता ढळू देत नाही. मन शांत असते म्हणजे काय? तो घाबरत नाही, रागावत नाही, निराश होत नाही, अस्वस्थ होत नाही. मन शांत झाले की ध्यान लागते. ध्यान लागले की बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाली की सूक्ष्म गोष्टींचेही ज्ञान प्राप्त होते. अनेक सिद्धी जसे त्रिकाल ज्ञान, वाचा सिद्धी प्राप्त होते. इथे काळजी घ्यावी लागते. सिद्धीतच अडकून न पडता ईश्वराच्या चिंतनाची ओढ वाटली तर मग आत्मस्थितीचे ज्ञान प्राप्त होते. ब्रह्माचे स्वरूप कळते. योग मार्गावर असल्याच्या या सगळ्या खुणा लक्षणे आहेत. तुकाराम महाराजांच्या 12 अभंगात याविषयी विस्ताराने सांगितले आहेत. हे अभंग संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात आहेत. आत्मरूपाचा साक्षात्कार झाला की जन्माचे सार्थक झाले. योग्याचे मन प्रेमळ असते. आत्मसंचय, सहज समाधी आणि स्वस्वरूपाचे ज्ञान ही योग्याची लक्षणे आहेत.
आपण कसे आहोत हे ओळखता आले तर प्रगतीसाठी अभ्यास करता येतो. योगाने चित्तविचारांचा निरोध होतो. ती आत्मशुद्धी असते, सहज प्रक्रिया असते. जसे सुवासाचे लोकांनी कौतुक करावे म्हणून झाड फुलत नाही, तो त्याचा सहज स्वभाव असतो, तसा योग साधला जावा आपल्या आनंदासाठी. श्लोक 21 आणि 22. सुखमात्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः यल्लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. शब्दार्थ. इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे, तो त्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि त्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. परमात्म प्राप्तिरूप लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्म प्राप्तिरूप अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. भावार्थ. परमानंद म्हणून अवस्था असते. ज्यावेळी साधकाला ब्रह्मरूपाचे ज्ञान होते तेव्हा त्याचे मन विलक्षण आनंदाने भरून जाते. हा अनुभव शब्दातीत असतो. या अवस्थेत योगी पोचला की त्याला कोणत्याही बाह्य गोष्टी विचलित करू शकत नाहीत. अतिशय हवीहवीशी पण कष्टसाध्य अशी ही दुर्मिळ स्थिती असते. सहजासहजी मिळत नाही. शाश्वत आनंद मिळवण्यासाठी योगाचा अभ्यास आपल्या संस्कृतीत पूर्वापार केला जातो. योगाद्वारे प्राप्त सुख हे चिरंतन टिकणारे असते. जसे सोने एकदा कसाला उतरले की शुद्ध स्वरूपात राहते, तसे आपले मन योगामुळे स्वच्छ झाले की मिळणारा आनंद हा टिकतो. तो बाह्य गोष्टींवर अवलंबून राहत नाही. शाश्वत सुख ही इंद्रियांशी निगडीत नसून ती एक भावावस्था आहे. इंद्रियांकडून मिळणारे सुख हे क्षणिक आणि सापेक्ष असते. उदाहरणार्थ, जर आंबा खावासा वाटला तर आंबा मिळाल्यावर जो आनंद होईल तो थोडा वेळ टिकेल, परत काहीतरी दुसरे खावेसे वाटेल. गरजांतून मिळणारा आनंद हा स्थायी नाही, कारण माणसाच्या गरजा कधीही न संपणाऱ्या आहेत. याउलट मनाची निर्गुण अवस्था झाली की जो आनंद होतो तो कधीही संपत नाही. तुकाराम महाराज याच अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आत्म्याचे स्वरूप माणसाला कळले की त्याचा आनंद हा एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, घटनेवर अवलंबून राहत नाही. देवाशी एकरूप झाल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू देत नाही. त्याचे मन तरंग नसलेल्या सरोवराप्रमाणे शांत असते. सुख आणि दुःख या द्वंद्वात तो गुंतत नाही. सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख हे आयुष्याचे स्वरूप आहे हे तो जाणून असतो. भगवंताचे अस्तित्व त्याने ओळखल्यामुळे तो कोणत्याही प्रसंगाला धीराने तोंड देतो. निराश होत नाही, खचून जात नाही. त्याला माहीत असते हेही दिवस जातील. त्यामुळे तो मनाने स्थिर राहतो. लोणी ताकावर तरंगले की परत त्यात मिसळत नाही. त्याप्रमाणे आत्म्याचे स्वरूप कळले की माणूस परत सांसारिक विकल्पात अडकत नाही. ज्ञानदेव म्हणतात, मनाची ये गुंती गुंफी येला शेला, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला मोगरा फुलला. ही योगातील अत्युच्च अवस्था आहे. सहजासहजी प्राप्त होत नाही. योगाचा अभ्यास निश्चित आनंददायी आहे. सुरुवात करायला हवी. रोप लावूया, बहर येईल तेव्हा येईल. दुःख झाले तर त्यातून सावरायला हवे. राग आला तर आवरायला हवा. अभ्यास तर करायला हवा. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.